नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कटलेट बनवणार आहोत. बेसन पीठ आणि रव्याचे हेल्दी आणि पौष्टिक न तळता आपण कटलेट बनवणार आहोत. तेही स्वादिष्ट भन्नाट अशी चव लागते. अशा ह्या पद्धतीने जर का तुम्ही कटलेट बनवले तर आणि वेळही खूप कमी लागतो. पटकन होणारे कटलेट आपण बनवणार आहोत आज. मी या ठिकाणी 1 वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी रवा घेतला आहे. त्यात आपण आता कांदा टाकू. छान गाळून घेतलं आहे मी रवा आणि बेसन पीठ. स्वच्छ करून घ्यायचं आहे. टोमॅटो, कोथिंबीर, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून भाज्या ॲड करू शकता बारीक कापून. धना पावडर अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा आणि लाल मिरची पावडर 1 चमचा. थोडीशी हळद आणि चवीपुरता मीठ. छान मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मीठ मिरची सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण याला भिजवून घेऊ. थोडं पातळ करायचं आहे. एकही गाठ नाही राहू द्यायची आपल्याला. त्याच्यात सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. आता आपले हे भिजून झालं आहे पीठ. त्याला 10 मिनटं रेस्टला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण कढई तापवायला ठेवू. त्यात मी 2 चमचे तेल टाकलं आहे. तेल गरम झाल्यावर मोहरी तडतडू द्यायची आहे. त्यात जिरं टाकायचं आहे थोडं. फ्लेवरसाठी आपण हिरवी मिरची टाकणार आहोत 1. हिरवी मिरची टाकल्यानंतर फ्लेवर चांगला येतो. आणि बटाटा बारीक किसलेला 1 बटाटा टाकणार आहोत लहान. अशा पद्धतीने किसून घ्यायचा आहे बटाटा. छान थोडंसं तेलात परतून घ्यायचं आहे जेणेकरून बटाटा कच्चा नाही लागणार. बटाटा ऑप्शनल आहे पण टाकला तर चवीला खूप छान लागतो, म्हणून जरूर टाका. अशा पद्धतीने छान होऊ द्यायचं आहे. या स्टेजला आपण आता भिजवलेलं पीठ टाकू. हळूवार गॅस कमी ठेवायचा आहे. ते लगेचच खाली लटकतं. पटकन हलवायला सुरुवात करायची आहे.
जेणेकरून गाठी नाही बनणार आणि व्यवस्थित ते सगळं मिक्स होईल. अशा पद्धतीने आपल्याला हलवून ते पूर्ण घट्ट करून घ्यायचं आहे. बघू शकता त्याच्यात गाठी तयार व्हायला सुरुवात झाली आहे. गॅस कमीच राहू द्यायचा आहे आणि हळू हाताने हलवत राहायचं आहे. आपल्याला ते ओव्हर कुकही नाही करायचं आहे आणि कच्चंही नाही ठेवायचं आहे. तर कसं समजेल, जर का तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही असं हलवत असताना जेव्हा हे पीठ कढईला चिटकत नाही, ते कढई सोडतं, त्यावेळेस समजायचं की आपलं पीठ झालं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे. दाखवते मी कोणत्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे. असं आता कढईला पीठ चिटकतंय, बघू शकता. ते हलवत काढत आपण सगळं एकत्र करायचं आहे. छान घट्ट असं होऊ द्यायचं आहे त्याला. बघू शकता अशा पद्धतीने आता हळूहळू कढाई सोडायला लागलं आहे आपलं पीठ. बघू शकता आता चिटकत नाही आहे खाली. तरी थोडंसं आपल्याला अजून शिजवून घ्यायचं आहे ते. अशा पद्धतीने आता गॅस बंद करायचा आहे आणि एका ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यात आपण ते पीठ टाकणार आहोत. गरम गरम आहे तोपर्यंत आपण ते ताटात पसरवून घ्यायचं आहे. जर हाताला चटका लागत असेल तर पाण्याचा हात लावू शकता. थंड पाण्याचा हात लावा आणि पटापट ते पसरवून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने बघू शकता छान बारीक लेयर बनवायचा आहे. सगळं एकसारखं पसरून घ्यायचं आहे आपल्याला. जाड बारीक नको आहे. बघू शकता अशा पद्धतीने छानपैकी आपण करून घ्यायचं आहे. थोडंसं सेट झाल्यानंतर कापायला घ्यायचं आहे. त्याआधी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. 2 मिनिटानंतर कापायला घ्यायचं आहे. आणि थोडे मोठे मोठे असे आपल्याला कापून घ्यायचे आहेत कटलेट. तुम्हाला ज्या आकाराचे आवडत असतील त्या आकाराचे कापा. अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे. गॅसवर पॅन ठेवला आहे, त्याच्यात मी 3-4 चमचे तेल टाकलं आहे. तेल छान तापू द्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने पॅन गरम झालं आहे. तेलही छान गरम झालं आहे. त्याच्यात आपण आता आपले कटलेट टाकायचे आहेत हळू हाताने. सगळे कटलेट जेवढे मावतील तेवढे टाकायचे.
तेल तापल्यानंतर गॅस मीडियम करून आपले कटलेट खालच्या साईडने छान क्रिस्पी होऊ द्यायचे. हाय फ्लेम केली तर कटलेट खालून जळून जातील, म्हणून हलक्या हाताने अशा पद्धतीने आपण अगदी 2 मिनिटानंतर परतून घ्यायचे. छान रंग आलाय आपल्या कटलेटला, दिसायला खूप छान दिसत आहे. खूप खमंग असा वासही येतोय, खूप छान स्मेल येते. बघू शकता अशा पद्धतीने आपले कटलेट रेडी झालेत. सगळे कटलेट छान परतून घ्यायचे आणि बाकीचे कटलेट ही अशाच पद्धतीने आपण बनवून घ्यायचे. बघू शकता अशा पद्धतीने काढून घेतल्यानंतर अगदी हेल्दी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा.